पाहुणे आमचे मित्र हरिदास उर्फ हरिभाऊ पाटील यांच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर आजून उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे स्नेही खूप वर्ष आपल्या राहिलेले प्रवासात राहिलेले माननीय नामदार जयकुमार गोरेजी, जिल्हाचे नेते राष्ट्रवादीचे प्रदेशचे माजी अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब, आमचे मित्र आमचे बंधू माननीय आमदार सुहास भैया बाबर, मंचावर उपस्थित असलेले पृथ्वीराज बाबा पाटील, शिवाजी पप्पू डोंगरे, उपस्थित जयभाऊ नलवडे, उपस्थित बाळासाहेबजी बोरबोरे, दिलीप भाऊ पाटील, उपस्थित संजयजी बजाज, मंगळजी देशपांडे, सागरजी गोडके, आयुषभाई वारगी, उपस्थित अभिजित हारगे, माजी महापौर नरेंद्र बागवान, माजी स्थायी समिती सभापती राजेश दादा नाईक, आमच्या गावचे सुपुत्र सचिन जगताळे, राहुल पवार, नगरसेवक माजी नगरसेवकजी मोहिते, माजी नगरसेवक शेखरजी मान्य, उपस्थित मालिक वेगळे, विपुल केरीपाळे, सर्व मान्यवर, महाबळेश्वर चौगले, बलू केरीपाळे, उपस्थित सर्व या हरिपूर सांगलीवाडी परिसरातील सगळे ग्रामस्थ, महापालिका क्षेत्रातले सगळे हरिभाऊवर प्रेम करणारे त्यांचे मित्र, कुटुंब, बंधू भगिनी मित्र, आता काल सारखंच मला आठवते 2002-03च्या काळ होता. त्यावेळेला पहिल्यांदा हरिभाऊ महापालिकेला त्यावेळेला निवडून गेले. नुकतंच माझी राजकारणात 2-4 वर्षापूर्वी एंट्री झाली होती आणि त्यावेळी मला वाटते हरिभाऊ, सुखभाऊ मोहिते आणि विद्याताई पाटील असं 3 लोक हे सांगलीवाडीत त्यावेळेला निवडून आले. आता सुखाभाऊचं काही दिवसापूर्वीच निधन झालं, त्याची निश्चित आठवण येईल, पण त्यावेळेला हरिभाऊचं अजून लग्न व्हायचं होतं आणि तिकिटाच्या वेळेपासून मला माहित होतं की हरिदास पाटील आपले पाहुणे आहेत, त्यामुळे त्यावेळेचे तुमच्या गावचे नेते आमच्यावर होते, तिथं तात्या, त्यामुळे आमचं त्यावेळी तीच चर्चा असायची की जाऊ दे आमच्या पाहुण्याला तुम्ही तिकीट दिले. तर लग्न न झालं असल्यामुळे, पाहुणा असल्यामुळे मला रोज कोण ना कोणतरी सांगणार, स्थळ घेऊन येणार की तेवढं हरिदास भाऊंचं तेवढं आमचं शिफारस करा. आमच्या गावात आमच्या भाऊकी पाहुणं सगळ्यांना काही एवढा क्रेज त्यावेळेस तरुण होतं. त्यात राजकारणात आपल्या सांगलीवाडीत आहे जो होळीच्या स्पर्धेत भाग घेतलेला असाच तिथं पुढे नेता होत असतो. होळीत भाग घेतल्याशिवाय या गावात नेताच तयार होत नाही. त्यामुळे अगदी होळीच्या, कबड्डीच्या, या मंडळाच्या राजकारणात पुढे आलेला तरुण व्हायचं होतं ना अजून, त्यामुळे सारखं स्थळ त्यावेळेस होतं. आता त्या गोष्टीला 22 वर्ष झाली आणि अजून ह्याला स्थळ आहे, तर ते काय करायचं म्हणजे आम्ही त्याच्यावर लहान, आता आमची केस पिकली, कच्चल पडलं, केस गेली, तरी हरिभाऊवर काय फरक पडत. आणि त्यावेळी 4-5 वर्ष चांगला काळ होता. आम्ही एकत्र सगळे हरिभाऊ, आम्ही आमच्या सगळ्या निवडणुकीत, मात्र तेव्हापासून माझा प्रयत्न चाललाय की हरिदास पाटील आमचं नेतृत्व मान्य करतील. दिनकर तात्यांच्या त्याच्यात कशी भांडण लावावी यासाठी खूप प्रयत्न मी केले, पण माझ्याकडे येईल तो फुटला खरं, पण कधी घेत पण साहेबांनी केला हे मला कळलं. आणि आता त्या दोघांच्या भांडण लागतो तो माझ्याकडे येत माझा प्रयत्न चाललाय. तो जयकुमार गोरेचा भीती येईल त्याचीच मला काळजी लागली, पण पाहुणा म्हणून मी हरिदास पाटलांना खूप त्रास देतो साहेब. म्हणजे 90% त्रास हा तुमच्या विषयाचा असतो आणि मग 10% दुसऱ्याच्या विषयाचा असतो. पण हरिदास पाटील माझ्याकडे आले आणि मी किमान अर्धा तास त्यांचे क्लास घेतले नाही असं कधी झालं नाही, पण तेवढ्या चेहऱ्यावर मात्र त्यांचं हास्य कधी कमी होत नाही. तो चेहरा सारखा तो प्रेमळच राहतो आणि प्रत्येक वेळी येत असताना कुठल्या तरी सामान्य माणसाचं कामच ते घेऊन येतात. माझ्याकडे हरिभाऊ आता आले आणि वैयक्तिक काय काम सांगितलंय असं मला तरी आतापर्यंत आठवत नाही. सामान्य गोरगरिबाचं, कुणाचा तरी उसाचा विषय असेल, कुणाचा तरी बँकेचा विषय असेल, कर्जाचा विषय असेल, कुणाचा तरी महापालिकेत सांगायचा आहे, कलेक्टर ऑफिस सांगायचं आहे, सामान्य माणसाची कामं घेऊन येणारा हा हरिभाऊ, हा राजकारण
निवडून आला, पुन्हा महाआघाडीच्या काळात पुन्हा निवडून आला, स्टँडिंगचं सभापतीपद भूषवलं. मागच्या वेळेला उभारलं नसतं तर खरं तर बरं झालं असतं, आमच्या इलेक्शन झाले असते. तर आता ते झालं, यावेळी पुढे घडू घेऊन आला. पण तरी सुद्धा साहेबांनी त्यांना या ठिकाणी कॉप म्हणून महापालिका सुद्धा त्यावेळी संधी दिली. तर एक होतकरू कार्यकर्ता साहेबांशी अत्यंत एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी या ठिकाणी काम करत असताना निश्चित असा कार्यकर्ता आपल्यापाशी असावा आणि असा दोस्त, असा मित्र सगळ्यांना मिळावा, ही अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून ह्या त्यांच्या होणाऱ्या 9 तारखेच्या वाढदिवसाच्या मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अजून खूप लोक बोलणार, मी खूप वेळ बोलत नाही, पण आज घोड्याच्या स्पर्धा झाल्या, तर आम्हाला वेळ झाला. सुहास भैयाला ते पाहायला मिळाल्या. कृष्णेचं पाणी पिणाऱ्यांची परिस्थिती भैया जरा वेगळीच असते आणि त्यामुळे आता तुम्हाला पण तेच पाणी प्यायला लागल्यामुळे तुमच्यात जास्त बदल होऊ नये अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो. आणि असंच आमच्या कार्यक्रमात येत जावा. अनिल भाऊ सुद्धा आम्हाला खूप वेळ देत होते, आम्हाला सहकार्य करत होते. तुमची मदत अशीच असावी. जयकुमार गोरेभाऊ बद्दल सुद्धा ह्या ठिकाणी सांगलीत ते राहिले, सांगलीत शिक्षण घेतलं, आज मोठ्या पदावर गेले आणि मोठ्या पदावर जाऊन सुद्धा त्याचा व्याप आहे, त्याचा पालकमंत्रीचा व्याप आहे, खातं ग्रामीण खातं खूप मोठं खातं मिळालंय. तरी सुद्धा आपल्या एका दोस्तासाठी, मित्रासाठी ते ह्या ठिकाणी आले, त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आले. कौतुकाची गोष्ट आहे. अशीच दोस्ती राजकारणात मिळेल आपण सगळ्यांनी पाळावी, हीच आपण अपेक्षा करूया. तुम्हाला 2 मिनिटं बोलायची संधी दिली, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य माजी प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विकासाची गंगा वाहणारे विकास रत्न सन्माननीय श्रीमान जयंतरावजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय. सन्माननीय पांडुरंगजी पाटील